नमस्कार मित्रांनो, मी उदय लण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4800 पार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 4800 पार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4800 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा हा व्हिडिओ आपणास प्रत्येक वेळी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4800 पार। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती व आंतरराष्ट्रीय बाजाराची काय आहे समीकरण बघणं गरजेचं आहे। जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करावयास गेलं तर खालच्या स्तरावरून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसत आहे। खास करून ब्राझील मधील उत्पादनातील घट आणि पाम तेलाच्या असणाऱ्या बाजारामध्ये रेकॉर्ड तेजी याचा कुठेतरी सोयाबीनच्या भावाला आधार मिळताना दिसत आहे। त्याचबरोबर देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनची विक्री आता इथून पुढे कमी होताना दिसणार आहे, कारण देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा अत्यंत निच्चांकी लेवलला असल्या कारणास्तव आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये त्या ठिकाणी जर सोयाबीनच्या विक्रीचा विचार केला तर ही विक्री 1 लाख क्विंटल पर्यंत खाली येताना दिसणार आहे। आता सोयाबीनची विक्री घटणं, ब्राझील मधील उत्पादन घटणं, पाम तेलामधील विक्रमी तेजी यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा होण्याची शक्यता दिसत आहे। यामुळे आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव हा 4600 पार आणि 30 एप्रिल पर्यंत 4800 पार जाताना दिसला तर काहीही आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। मग सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या कास्तकार बांधवांना सोयाबीनची विक्री कधी करावी याबद्दल सल्ला आहे की 4600 चा भाव मिळाला की इथं आपण 50% सोयाबीनची विक्री करा, 4800 च्या भावावर उर्वरित 50% सोयाबीन विक्री करा, कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची अजिबात शक्यता दिसत नाही। तर भविष्यात मग देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा,
सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।